पिंजरा पिंजरा रे. काका, तू कधी आलास? मी काय आता तुझ्या समोरच येतोय. कशी आहेस तू? मी मस्त. बरं, मी ऐकलं की तुझ्या जवळचा मित्र देवाघरी गेला. कसा गेला तो? आणि त्याच्या भावानेच त्याला मारलं ना? कदाचित हे एक कारण असू शकतं, पण अजून काही सिद्ध झालेलं नाही. हे कसं शक्य आहे? स्वतःचा भाऊ कधी या पद्धतीने कोणाला? अगं तू कशाला एवढी काळजी करतेस? नाही, म्हणजे मला कळल्यावर खूप वाईट वाटलं ना मला, म्हणून. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलाय त्याच्यात तरी असं आलंय की त्याच्यावर विषप्रयोग झाला. या सगळ्यानंतर तर त्याचा भाऊ निर्दोषच सुटला. हे नारा, तर कुठे हरवलीस? नाही, या गोष्टी किती भयानक आहेत ना. तू कशाला काळजी करतेस या सगळ्याची? तू नको टेन्शन घेऊ. नाही, म्हटलं ह्या गोष्टी विचार करण्यासारख्याच आहेत. आजपर्यंत या गोष्टी आपल्या घरात कधी घडल्याच नाहीत ना, म्हणून या गोष्टींपासून आपण लांब आहोत. नारा, तुझा गोरख काका असेपर्यंत तरी अशी कुठलीही गोष्ट या घरापर्यंत येणार नाही. कळलं? काका, आजपर्यंत तू आहेस ना म्हणून मी निर्धास्त आहे. नाहीतर तुझ्याशिवाय कुणीही नाही रे माझ्या पाठीशी. आनंदे, मी विचारलेल्या प्रश्नावर तुझी काय गडबडलीस ना, त्याच्यावरून हे प्रकरण नक्की काय आहे हे समजलंय मला. त्यामुळे ह्याच्या पुढे माझ्याशी फक्त खरंच बोलायचं. मला नाही ठाऊक गोरख काका. हा, ते तात्या ना. वीरला फसवतोय. ते अक्का आणि तात्याला वटणीवर नाही आणलं ना, नावाचा गोरख नाही मी. सगळंच प्रकरण लक्षात आलंय माझ्या. आता हे किचकट प्रकरण सरळ मीच करणार. म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात? थांब, थोडे दिवस थांब, सगळंच लक्षात येईल तुझ्या. त्या पोलिसात जीव घ्यायचा म्हणजे त्याचं मरण खून वाटता कामा नये. तो नैसर्गिक मृत्यू वाटला पाहिजे. बास अक्का बास. तुझ्या या एका होकाराचीच वाट बघत होतो मी. आता बघच, नैसर्गिक मृत्यू याच्यावरती एखादं पुस्तकच घेऊन येतो. पाककलेवरती जशी पुस्तकं असतात तसं एखादं मृत्यू कलेवर सुद्धा पुस्तक असेलच की. आणि समजा नसेल तर तू लिही. सहज सोपं आहे तुला. बास, बोलून झालं ना, मग बास आता. मी जरा लहान तोंडी मोठा घास घेऊ का? अगं तू आम्हाला विचारून काहीतरी बोलतेस, हेच खूप आहे आमच्यासाठी. बोल बोल, बिंदास बोल. मला काय वाटतं, लक्ष्मण शिर्केला मारलं तो प्लॅन कसा आहे? ही म्हणते तसा लक्ष्मण शिर्के फॉर्म्युला, आणि तू म्हणतेस तसा नैसर्गिक मृत्यू. काम झालंच म्हणून समज. जय हो. खरंच हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. खूप महत्वाचं काम आहे. पण मी एक शब्द देतो, उद्यापासून तुम्ही जसं म्हणाल ना तसंच होईल. दोन्ही वेळेला तुमच्या हातचं जेवीन मी. ठीक आहे? खरं सांगू भाऊजी, हे एवढं म्हणालात ना, हेच खूप झालं. नाही 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 वहिनी, मी उगाच बोलायचं म्हणून नाही बोलत. मी खरंच सांगतो, दोन्ही वेळेला तुमच्या हातचं खाईल. तुला बघ, माझी फक्त एकाच गोष्टीसाठीची धडपड असते की माझ्या माणसांनी वेळच्या वेळी पोटभर जेवायला हवं. हा काय, तुम्ही सगळे तुमची आपापली कामं करायला मोकळे. शालिनी काकू, तुम्हाला ठाव आहे, जर देवानं मला त्याच्याकडे काही मागायला सांगितलं ना, तर मी सर्वात पहिलं काय मागाल माहितीये? मला शालिनी काकूंसारखं मन. अगं, कारण समजांची काळजी करण्याची इच्छा फक्त या मनामधूनच येते हो. कारण तात्या, माझा तुमच्यावर असा ठाम संशय की माझ्या आनंदीला माझ्यापासून दूर करण्यासाठी तुम्ही तिचं लग्न दुसऱ्याच कोणाबरोबर तरी लावून देताय. तू आजारी पडल्यापासून तुला नको नको ते भास व्हायला लागले. मी असं वागेन का? तात्या, पण मी आजारी नाहीये ना, आणि मलाही तुझा हात संशय. त्यामुळे तात्या, खरं काय ना ते सांगून टाक. तुम्ही मला बळच बोलतं करताय का? काहीतरी शिस्त आहे तुझ्या डोक्यात, आणि हे सगळं तू त्या आनंदीच्या मदतीनं शिजवतो. पिंजरा